नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 6th स्टँडर्ड मॅथमॅटिक्सचा आपण चॅप्टर 2 बघतोय, लाईन्स अँड अँगल्स. तर मित्रांनो, नवीन सिलेबस जो आहे आपला 6th स्टँडर्डचा आता 6वीचा, तर सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ आहे, अतिशय महत्त्वाची आहे. आज आपण एक्सरसाइज नंबर 2 बघतोय. लाईन्स अँड अँगल्स या चॅप्टरचा आपण एक्सरसाइज नंबर प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आणि 1.2 वर ऑलरेडी आधी चर्चा केली. आज आपण एक्सरसाइज 2 वरती चर्चा करतोय. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. बघा, या ठिकाणी आपण ही एक्सरसाइज समजून घेत असताना पहिला जो प्रश्न आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन. बघा, कंप्लीट अँगल कंटेन डॉट डॉट राईट अँगल. एका कंप्लीट अँगलमध्ये किती राईट अँगल असतात तर 4. कंप्लीट अँगल जो आहे तो टोटल जर तुम्ही बघितलं तर असा येऊन असा आहे तो 360 डिग्रीचा आहे. कंप्लीट अँगल 360 डिग्रीचा असतो आणि 360 डिग्रीचे तुम्ही 4 राईट अँगल तयार करू शकतात, बिकॉज 90 4 जा 360. पुढचा आहे अ स्ट्रेट अँगल इज डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट. इच रिझल्टिंग अँगल विल बी. कुठल्या प्रकारचा अँगल तयार होईल? म्हणजे एक तुमच्याकडे स्ट्रेट अँगल आहे. स्ट्रेट अँगल जो आहे तो किती डिग्रीचा असतो? 180 डिग्रीचा. आणि जर याचे 3 इक्वल पार्ट केले तर ते 60 डिग्रीचे होतील. 60 डिग्री, 60 डिग्री, 60 डिग्री. ते 3 इक्वल पार्ट 60 डिग्रीचे होतील, कारण 6 3 जा 180. आणि हे सगळे अँगल कुठले आहेत? ॲक्यूट अँगल आहेत. म्हणजे इथं तुमचे ॲक्यूट अँगल तयार होतील. ओके. पुढचा मुद्दा आहे द स्ट्रेट पॉइंट ऑफ रे OP अँड OQ इज. स्टार्टिंग पॉईंट OP आणि OQचा स्टार्टिंग पॉईंट कुठला? हा OP जो आहे आणि OQ जो आहे यांचा स्टार्टिंग पॉईंट झाला O, तर O हा स्टार्टिंग पॉईंट असणार आहे दोघांचा. ओके. द स्टार्टिंग पॉईंट ऑफ रे OP अँड रे OQचा O असेल. डॉट डॉट इज इन्फायनाईट ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला इन्फायनाईट कोण असते? तर लाईन जी आहे ती दोन्ही साईडला इन्फायनाईट असते. म्हणजे ही लाईन बघा, लाईनचा जर तुम्ही विचार केला अशा प्रकारे, जर माझ्याकडे लाईन असेल PQ, तर ही या बाजूला पण खूप लांबपर्यंत जाईल आणि या बाजूला सुद्धा खूप लांबपर्यंत जाईल. ओके. कारण दोन्ही बाजूला बाण असतात. तर अशा पद्धतीने पहिल्याचा D, दुसऱ्याचा B, तिसऱ्याचा A आणि चौथ्याचा ऑप्शन A असणार आहे. तर हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यात काय दिलं बाबा, बघा, ग्रुप 91 कुठल्या प्रकारचा अँगल झाला? 91 हा ऑप्ट्यूस अँगल आहे. बरोबर. 91 म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त असलेला ऑप्ट्यूस अँगल. 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल झाला. 360 डिग्री तुमचा कंप्लीट अँगल आहे. आणि त्याच्यानंतर 215 हा झाला रिफ्लेक्स अँगल आणि 90 डिग्रीचा तुमचा झाला राईट अँगल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो ही जी काही टेबल आहे ग्रुप A आणि Bचा, हा जोडता येईल. ठीक आहे. हा एकदम सिंपल आहे. पुढचा प्रश्न बघा, इथे आपल्याला काय करायचं, या डायग्राममध्ये राईट द आन्सर बाय लुकिंग द फिगर. ही फिगर बघा आणि आन्सर द्या. राईट द नेम ऑफ ऑल रेज. आता इथं रे किती आहेत मित्रांनो? खूप सारे रेज आहेत. एक आहे DA, EB, EC, EQ, EF, DP, बरेचसे आहेत. म्हणजे DA बघा, इथं तुम्ही लिहा रे DA लिहा. त्याच्यानंतर रे लिहिताना लक्षात घ्या, DA म्हणजे बाणाच्या साईडचा नंतर लिहायचा. BE नका लिहू, EB लिहा बाणाच्या साईडचा नंतर. EB, रे EB लिहा. त्याच्यानंतर पुढचा रे कुठला बाबा? रे DP लिहा. असा जाईल ना बाण, म्हणून DP, रे DP. त्याच्यानंतर बाबा रे तुमच्याकडे काय बाबा, DP नंतर रे QF लिहा. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता रे EQ लिहा. EQ लिहिला का बाबा? EQ नाही लिहिला, EQ लिहा. असे बरेचसे आहेत. त्यानंतर EC एक तुमचा येऊ शकतो. ओके, ते पण लिहा. पुढे बघा, ऑन विच लाईन द पॉइंट E लोकेटेड. E कुठल्या लाईनवरती आहे बाबा? बघा, इथं एक CF लाईन आहे आणि PQ लाईन आहे. या दोन लाईनवरती आहे. मग इथं लिहायचं लाईन CF अँड लाईन PQ. या दोन लाईनवरती तो पॉइंट आहे. एक PQ वरती पण येतो आणि CF वरती सुद्धा येतो. पुढचा प्रश्न आहे राईट द नेम ऑफ द लाईन सिगमेंट. लाईन सिगमेंट बरेचसे आहेत. आता लाईन सिगमेंट लिहिताना तुम्ही बघा, DE एक लाईन सिगमेंट आहे. सेग DE तुम्ही पकडा, सेग DE पकडा, हा लाईन सिगमेंट आहे. त्याचबरोबर तुम्ही लिहू शकता सेग DE बरोबर AD लिहा. आता DA लिहिलं तर तुमचा काय होईल बाबा? एक तुमचा रे होईल. पण AD लिहा. AD म्हणजे तुमची लाईन सिगमेंट होईल, AD. त्याचबरोबर तुमच्याकडे काय येईल बाबा? सेग CE लिहा, BE लिहा, सेग CE लिहा. त्याच्यानंतर सेग BE लिहा, सेग BE लिहू शकता तुम्ही. त्याचबरोबर तुम्ही लिहू शकता सेग DE तर लिहिलेला आहे. सेग
एफ ई लिहा. ओके, एफ ई लिहा, एफ ई लिहू शकताय. त्याचबरोबर क्यू ई लिहू शकताय, पी डी लिहू शकताय. अशी बरीचशी उत्तरं तुम्हाला इथं लिहिता येऊ शकतात. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. आता आपण पुढे जाऊया. इथं लिहा ETC, वाटलंच तर पुढे लिहून टाका ETC इत्यादी. आता पुढचा मुद्दा बघा, पुढचा प्रश्न आहे, ही डायग्राम याच्यावरच आधारित आहे की राईट द नेम ऑफ रे हुज स्टार्टिंग पॉइंट इज ई. ई स्टार्टिंग पॉइंट असलेले रे लिहा. बघा, मग ई स्टार्टिंग पॉइंट असलेले रे किती येतात? EB, EC, EQ, EF, EP. ओके, असे लिहा. मग रे तुम्ही लिहू शकता या ठिकाणी EB, बरोबर. तुम्ही लिहू शकता रे EB, नंतर तुमच्याकडे EC. त्याच्यानंतर आपण लिहू शकतो रे EQ. त्याच्यानंतर आपण लिहू शकतो रे EF. त्याचबरोबर रे EP. तर अशा पद्धतीने ई हा स्टार्टिंग पॉइंट असलेले रे तुम्हाला लिहायचं आहे. EB, EC, EQ, EF, EP. तर असे सगळीकडे सुरुवातीला फक्त ई पाहिजे, बाकी काय पण लिहू टाका. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. पुढचा, व्हॉट टाईप ऑफ अँगल BEQ. हा जो BEQ आहे, BEQ हा कुठला अँगल झाला? हा ऑप्ट्यूस अँगल झाला. काय झाला? ऑप्ट्यूस अँगल. ज्या अँगलचं मेजरमेंट 90 डिग्रीपेक्षा जास्त असतं त्याला आपण म्हणू शकतो ऑप्ट्यूस अँगल. आणि राईट द नेम ऑफ इट्स साईड, त्याच्या साईड्सचं नाव माहिती लिहायचं. नेम ऑफ साईड्स. साईडची नावं तुम्ही लिहू शकताय EB अँड EQ. रे EB, रे EQ, रे EB अँड रे EQ. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो प्रश्न आहे तो लिहिता येईल. एकदम सिंपल आहे. त्याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय. आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. ओके, पुढे एक प्रश्न आहे. आता इथे बघा, इथे जर बघितलं तर इथे त्यांनी विचारलंय की राईट द नेम अँड टाईप ऑफ द अँगल्स इन डायग्राम. तर या डायग्राममध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे अँगल आहे बघा. एक POQ हा बघा अँगल आहे. अँगल POQ हा तुम्हाला दिसतोय ऑप्ट्यूस अँगल. हा काय बघा, ऑप्ट्यूस अँगल दिसतोय, कारण याचं मेजरमेंट दिसतंय 90 डिग्रीपेक्षा जास्त. दुसरा बघा QOR, अँगल QOR हा ॲक्यूट अँगल दिसतोय, कारण याचं मेजरमेंट किती झालं बाबा? 90 डिग्रीपेक्षा कमी दिसतंय तुम्हाला, बरोबर. त्याचबरोबर इथं POR म्हटलं तो सुद्धा ऑप्ट्यूस अँगल आहे. तिसरा अँगल POR याला तुम्ही म्हणू शकता ऑप्ट्यूस अँगल, बरोबर. त्याचबरोबर QOS याला सुद्धा तुम्ही म्हणू शकता. QOS ला सुद्धा तुम्ही म्हणू शकता अँगल QOS याला सुद्धा म्हणू शकता ऑप्ट्यूस अँगल, बरोबर ना. QOS 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. या ठिकाणी बघा एक 90 डिग्रीचा कुठला दिसतोय का अँगल बाबा? हा कदाचित असं वाटत होता 90चा, पण तो 90 डिग्रीचा नाही. त्याच्यानंतर तुम्ही बघा QOS चा जर तुम्ही विचार, असा जर तुम्ही बघितला QOS, तर तो काय होतो? असा जर QOS बघा, QOS आपण एक काम करू, याला असा पकडू. QOS ला हा जर पकडला, QOS ला आपण असा जर पकडला अँगल QOS, तर याला तुम्ही रिफ्लेक्स सुद्धा म्हणू शकता, रिफ्लेक्स अँगल. ओके, आपण QOS ला रिफ्लेक्स म्हणूयात. आणि इकडून जर घेतला SOQ वगैरे असा जर घेतला तर तो तुमचा ऑप्ट्यूस अँगल सुद्धा होऊ शकतो, पण त्याला आपण सध्या त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणून पकडू. तर असे बरेचसे अँगल इथं तुम्हाला एका ठिकाणी मिळू शकतात. त्याची उत्तरं वेगवेगळी सुद्धा येऊ शकतात, अनेक उत्तरं येऊ शकतात. ठीक आहे, चला पुढे बघा. पहिला POQ आपल्याला वाटतोय ऑप्ट्यूस अँगल. त्याचबरोबर तुम्हाला POR किंवा QOR हा ॲक्ट्यूस अँगल वाटतोय, ॲक्यूट अँगल वाटतोय. POR हा तुम्हाला दिसतोय ऑप्ट्यूस अँगल. आणि त्याचबरोबर OQOS अशा प्रकारे जर हा अँगल असा घेतला तर तो रिफ्लेक्स अँगल होईल. स्ट्रेट अँगल वगैरे दिसत नाही. आता हा अँगल नेमका कुठला आहे? हा कदाचित 90 डिग्रीचा राईट अँगल वगैरे दिसतोय, पण जरा मोजायला लागेल. तर तुम्ही या अँगलचं नाव लिहू शकता SOR = राईट अँगल, असं पण लिहू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. तर पुढचा जो शेवटचा प्रश्न आहे, याच्या अजून एक प्रश्न आहे ऍक्च्युली. फाइंड द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल इन ईच फॉलोइंग. आता बघा, इथं जर तुम्ही बघितलं 1, 2, 3, इथे 3 ॲक्यूट अँगल येतात. इथं बघितलं तर 1, 2, 3 तर आहेत, बरोबर. त्याचबरोबर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 इथं 12 ॲक्यूट अँगल आपल्याला दिसतात. इथं जर बघितलं तर हे वरचे 12 तर आहेत बघा. आता इथं जर तुम्ही ही जर डायग्राम तुम्ही जर नीट बघितली, हे बघा ही डायग्राम, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यात किती येतील?
ही अशा प्रकारे ही डायग्राम यांनी घेतलेली आहे बरं का. याच्यात किती ॲक्यूट अँगल येतात बघा. याच्यात जर बघितलं तर बाबा हे आधीचे 1, 1, 2, 3 आहे. त्याच्यानंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12चं हे आहेतच. ओके, हे 12 आहेत. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. इथं 21 आहेत. बरोबर. 3 अधिक किती 12 बाबा? 3 अधिक 3मध्ये जर तुम्ही या ठिकाणी 9 मिळवलं तर 12. 12मध्ये 9 मिळालं तर 21. 21मध्ये परत 9 मिळाले तर कदाचित इथं तुमचे 30 असू शकतात. ओके. तर याच्या आतमध्ये पण एक जर मी ट्रायंगल काढला तर माझ्याकडे किती या ठिकाणी याच्या नंतरची जी डायग्राम डी वरती अशी असेल. याच्या आतमध्ये अजून एक ट्रायंगल असेल आणि मग तिथं किती येईल? 21 नंतर 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ओके. तर इथं 30 अँगल्स या ठिकाणी येऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता फ्रॉम ड्रॉ द करेक्ट फिगर दॅट कम इन प्लेस. दॅट प्लेस डी मध्ये ही फिगर येणार आहे, ही तुम्ही काढू शकताय. आणि त्याच्यानंतर हाऊ मेनी ॲक्यूट अँगल फॉर्म, किती ॲक्यूट अँगल झाले? 30 ॲक्यूट अँगल फॉर्म लिहू शकतात. म्हणजे लिहायचं हाऊ मेनीच्या ऐवजी लिहायचं 30 ॲक्यूट अँगल फॉर्म असं लिहू शकता. व्हॉट पॅटर्न इज फाउंड इन द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल. इथं लिहायचं की ॲक्यूट अँगल इन्क्रीज इन 9 in each diagram. Number of acute angle angles increase by 9. प्रत्येक वेळेस 9 ॲक्यूट अँगल जे आहे ते 9 ने इन्क्रीज होत असतात असं आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण समजून घेऊ शकतो. ठीक आहे. तर याचं उत्तर लिहिताना पहिला मुद्दा काय बाबा? ड्रॉ द करेक्ट फिगर. तर बाबा ही करेक्ट फिगर काढली. त्याच्यानंतर पुढे बघा हाऊ मेनी ॲक्यूट अँगल्स आर फॉर्म, लिहायचं 30 ॲक्यूट अँगल्स आर फॉर्म. त्याच्यानंतर व्हॉट पॅटर्न, तर नंबर ऑफ ॲक्यूट अँगल इन्क्रीज बाय 9. तर प्रत्येक वेळेस 9 ॲक्यूट अँगल जे आहे ते इन्क्रीज होतात. नंबर ऑफ ॲक्यूट अँगल इन्क्रीज बाय 9. ठीक आहे, असा आहे. पुढचा एक प्रश्न इथं थोडासा वेगळा आहे, प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. ड्रॉ अ फ्री हँड पिक्चर. कुठलंही चित्र काढा आणि विथ ॲक्यूट अँगल, ज्याच्यामध्ये ॲक्यूट अँगल आला पाहिजे, राईट अँगल आला पाहिजे, ऑप्टिव्स अँगल आला पाहिजे आणि फिल विथ कलर. आता समजा मी अशा प्रकारे एखादं वारली पेंटिंगचं जे चित्र आहे ते जर मी काढायचा प्रयत्न केला तर याला बाबा मी कलरने आपला अशा प्रकारे वारली पेंटिंगचं आपण या ठिकाणी चित्र काढतोय. याच्यामध्ये बघा कसं असतं ते अशा प्रकारे समजा बघा असं चित्र काढलं तर याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळ्या प्रकारचे अँगल्स इथं तुम्हाला दिसतील. बरोबर. आता इथे बघा, इथे जर तुम्ही बघितलं इथून असा हात आला, असा एक हात आला आणि इथून असा एक हात आला. हा झाला तुमचा राईट अँगल, हा झाला ॲक्यूट अँगल. इथं एक अँगल तयार होतो, इथं एक अँगल तयार होतो. हे ऑप्टिव्स अँगल या ठिकाणी 2 तयार होतात. तर अशा प्रकारे तुम्ही फ्री हँड डायग्राम्स वगैरे किंवा चित्र तुम्हाला जशी वाटतील किंवा इतर वेगळं चित्रसुद्धा या ठिकाणी तुमचं येऊ शकतं. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण साधारणतः इथेच थांबूयात. आपला हा जो सराव संच आहे, हा जो आपला जो सेट होता, एक्सरसाइज होती, तर ही एक्सरसाइज झालेली आहे. तर पुढच्या आपण लेक्चरमध्ये आपण पुढचा जो चॅप्टर आहे तो आपण बघूया. तर आज इथंच थांबू. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.